लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 15 एप्रिलचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आज रम्याचा खरा चेहरा काव्यासमोर आलाय बरं का. कसा? त्यासाठी बघत राहा आजचा पूर्ण एपिसोड रिव्ह्यू. काव्या तिच्या खोलीमध्ये आवरसावर करत असते तेव्हा तिला पार्थने काढलेलं ते स्केच दिसतंय. काव्या ते स्केच बघत असते, न्याहाळत असते, तेव्हाच रम्या येते बरं का तिथे आणि म्हणते, काव्या, अरे वा, अगं पार्थने छानच स्केच काढलंय ना तुझं आणि तुझ्या होणाऱ्या बाळाचं. काव्या म्हणते, हो अगं. रम्या म्हणते, तू जेवायला येणार आहेस का गं काव्या? चल ना. लगेच काव्या म्हणते, हो अगं मी जेवायलाच येणार होते. अगं ते लगेच रम्या तिला बोलू देत नाही आणि म्हणते, अगं मग भूक लागणारच तुला काव्या, म्हणजे तू 2 जीवाची आहेस ना आता. काव्या काहीच बोलत नाही बरं का, आता शांत बसते. तेव्हा रम्या म्हणते, अगं सॉरी सॉरी, सगळे तुला असंच बोलत असतील ना, मी तुला आता नाही हं असं म्हणणार काव्या, सॉरी. लगेच काव्या म्हणते, अगं सततच्या बोलण्यामुळेच माझं प्रेशर वाढलंय गं रम्या, सतत मला बर्डन आलंय असं वाटतं. लगेच रम्या म्हणते, काय बोलतेस काव्या, तू काय बोलतेस, मी चुकीचं तर नाही ना ऐकलं? बर्डन म्हणालीस का तू? लगेच काव्या म्हणते, हो अगं तू बरोबर ऐकलंयस, मला लहान मुलं आवडतात गं रम्या, पण तुझी ती मैत्रीण. लगेच रम्या म्हणते, रश्मी का? काव्या म्हणते, हो अगं ती रश्मी, ती म्हणाली ना टायमिंग चुकलं की सगळं चुकतं, तसंच काहीसं झालंय गं. लगेच रम्या म्हणते, अगं काव्या, मी तुला एक सांगू का, म्हणजे रश्मीचं बोलणं ऐकल्यापासून मला पण असंच वाटायला लागलंय गं, म्हणजे तुझं आणि पाठचं बाळ तू आयस झाल्यानंतर या जगात आलं पाहिजे, आत्ता नाही गं. म्हणजे आयुष्यात तुझ्या पुढे करण्यासारखं किती कामं आहेत, मेन म्हणजे तुझं करिअर गं काव्या. काव्या, तुझं करिअर बरंच काही मागतंय गं तुझ्याकडनं, म्हणजे तसं जनरली करिअर असं मागतंच ना, धडाडी म्हणा, म्हणजे तू कसं झोकून देऊन काम केलं असतं तुझं करिअर होईल बघ. म्हणजे असं मी नाही, तसं रश्मी म्हणत होती म्हणा मगाशी, ते पटलं ग मला काव्या, म्हणून बोलते. तुला आठवतं का ग त्या दिवशी तू आणि पार्थ हॉस्पिटलला गेला होतात, मी आणि विजय भेटलो होतो तुला पार्किंगमध्ये. खरं तर मीच तुला त्या दिवशी प्रश्न विचारायला हवा होता की तुला लहान मुलं आवडतात का. तुझी अवस्था बघून मी ठरवलं बाई, बाळाचा विषय काही काढायचा नाही, म्हणजे मीही लग्न झाल्यावर लवकर बाळ नाही ग होऊ देणार. लगेच काव्या म्हणते, हो ग मला कळतंय ग रम्या तू काय बोल. काव्या पुढे म्हणते, पण मी काय करावं ते कळत नाहीये ग मला रम्या. रम्या म्हणते, अगं मी तरी काय सांगणार ना, पण काव्या तुला एक सांगू का, म्हणजे पूर्वीची काव्या असती ना तर तुकडा पाडून मोकळी झाली असती. हा म्हणजे तुला जर बाळ नको असेल तर निर्णय घेऊन टाक ना. अगं फार अवघड नसतं ते आजकालच्या जगात. कोणी जर तुझ्या पाठीशी नाही उभं राहिलं ना काव्या, अगदी पाठ सुद्धा, तर मी आहे ना, मी तुझ्या पाठीशी उभी असेल बघ. अगं मी ताटं वाढायला घेते हं काव्या, येतेस ना जेवायला. काव्या आता कन्फ्यूज झाली आहे बरं का प्रेक्षकांनो, ती संभ्रमात पडली आहे. रम्या एवढंच तिच्या डोक्यात घालते आणि चालली जाते. रम्या काव्याला मॅन्युप्युलेट करते हे काव्याला आता लक्षात येतं, कसं ते बघा हं. आता रम्या तिच्या रूममध्ये जाते आणि वसू आत्यालाही हे सगळं शेअर करते. पण तत्पूर्वी जीवा आणि नंदिनीचं सीन आपल्याला दाखवलाय. जीवा आणि नंदिनी ते हरवलेलं बाळ शोधण्याच्या तयारीत आहेत ना. जीवा आणि नंदिनी सहानुभूती म्हणून त्या नयनाची मदत करताय. तसं नयनाने पोलीस कंप्लेंट केली आहे बरं का प्रेक्षकांनो, हे त्यांनी कालच्या भागात दाखवलं होतं. कारण काल बऱ्याच प्रेक्षकांच्या कमेंट होत्या ना की जीवा नंदिनी कशाला करतायत, आणि ते एवढा तो मुद्दा हायलाईट करताय म्हणजे कुठल्या ना कुठल्या गोष्टीशी तो रिलेट केलेला असणार आहे, असा एक माझा अंदाज आहे बरं का. बघूयात पुढे काय काय घडतंय मालिकेत. पण नवीन प्रोमो आलाय बरं का मालिकेचा, बघितला का तुम्ही? नवीन प्रोमोत आपल्याला असं दिसतंय की काव्या रम्याला सटकन तोंडात हाणते आणि म्हणते, तुला वाटलंच कसं की मी हे बाळ अबॉर्ट करेल. आणि रम्या म्हणते, तुला तर हे बाळ नको होतं ना. मग काव्या बाळाचा स्वीकार करत म्हणते, नाही मला हे बाळ हवंय. काव्या आता त्या बाळाचा स्वीकार करणार आहे प्रेक्षकांनो. बघा आता यापुढचा सीन जीवा नंदिनीचा दाखवलाय. नंदिनी म्हणत असते, वेदांत लवकर सापडायला हवा जीवा, मला राहून राहून सारखा नयनाचा चेहरा आठवतोय हो. जीवा म्हणतो, हो ग नंदिनी, कालपर्यंत तर आपल्याला आपलं दुःख मोठं वाटत होतं, पण आज बघ ना, आज आपण इतरांच्या आयुष्यात डोकवतोय तेव्हा कळतंय किती दुःख आहे इतरांच्या आयुष्यात. अगं या जगात काय काय घडतं ग. अगं बघ ना, एक म्हातारी बाई अत्तराचा सुगंध देते आणि एक मूल पळवते. सिरियसली. अगं जे त्या बाईला एवढं पण वाटत नसेल की आपण ज्यांची मुलं पळवतोय त्या आईवडिलांचं काय होत असेल. एवढी इनसेन्सिटिव्ह झाली आहेत का लोक. कुठे असेल आपलं मूल, काय करत असेल आपलं मूल, या सगळ्या गोष्टीमुळे झोप उडाली असेल त्या आईवडिलांची. नंदिनी म्हणते, जीवा तुम्ही नका काळजी करू, आपण शोधून काढूयात वेदांतला. मग जीवा म्हणतो, नंदिनी हे प्रकरण दिसतंय तितकं साधं नाहीये. अगं ती बाई पण खूप हुशार दिसते. ती बाई ना एकटी नसणार आहे,
तिची टीम असणार आहे, नाहीतर तिने आजूबाजूच्या लोकांना मॅनेज पण केलं असणार आहे. नंदिनी म्हणते, हो बरोबर आहे तुमचं जीवा, पण गुन्हेगार इतका परफेक्ट नसतो. म्हणजे गुन्हेगार गुन्हा करताना कायम काही ना काही चुका करतोच. पटकन काही ना काही सापडतो हो. चुका गुन्हा घडताना घडतातच. कुठला तरी धागा मागे राहतोच. तो सुटलेला धागा आपल्याला पकडता आला पाहिजे जीवा, म्हणजे तो धागा पकडून आपल्याला पुढे जाता येईल. जीवा म्हणतो हो. जीवा म्हणतो नंदिनीला, नंदिनी आपल्याला नक्कीच कुठला ना कुठला धागा सापडेल. याआधी नाही का आपण वसुहत्याबद्दल सगळं शोधलं होतं, आताही काही ना काही ट्रॅक होईलच. आपण एक काम करूया, आपण ना वहीमध्ये सगळं नोट डाऊन करूयात, म्हणजे आपल्याला सगळं सिक्वली असलं ना तर चर्चा करता येईल त्यावर. लगेच जीवाने एक नोटपॅड घेतलंय आणि त्यावरती सगळे मुद्दे हायलाईट करून लिहिलेत. जीवाचं हे लिंक लावून लिहिणं मस्त वाटतं प्रेक्षकांनो, खरंच आहे. असं जर आपण प्रत्येक वेळेला केलं ना, हिशोब म्हणा उदाहरणार्थ, तर आपल्याला पण सगळ्या गोष्टींची उकल बरोबर लागते बरं का. जीवा आता वही आणि पेन हातात घेतो आणि लिहायला लागतो. आता ते काढल्या त्यावरती लिहिलेलं असतं ना जीवाने, आपण आई बाबा होणार, ते पान बघून त्या दोघांना थोडं कसं तरी होतं. नंदिनी जीवाला म्हणते, अहो पुढच्या पानावर लिहा ना जीवा. मग जीवा आणि नंदिनी ते पॉइंट हायलाईट करून लिहित असतात सगळे. पहिला पॉइंट लिहिते नंदिनी, सगळ्यात आधी नैनाने कामावर जाताना वेदांतला यशस्वी पाळणाघरात सोडलं. पॉइंट 2, कामावरून सुटल्यानंतर नैना वेदांतला पाळणाघरातून घेण्यासाठी गेली आणि दोघे तिथून बाहेर पडले. आणि मग पाळणाघरातून बाहेर पडल्यानंतर ती अत्तरवाली बाई त्यांना गार्डनमध्ये दिसली. नैना गार्डनमध्ये होती ना. जीवा म्हणतो, काय आहे ना नंदिनी, म्हणजे बाहेरचा जो रस्ता आहे ना पाळणाघराचा, तो 4 भागांमध्ये विभागलेला आहे. म्हणजे नक्की ती वेदांतला कुठे घेऊन गेली असावी ती अत्तरवाली बाई. नंदिनी म्हणते, काही कळत नाहीये, पण काय म्हणाली होती बघा नैना बोलता बोलता. आता नंदिनीला ते वाक्य आठवतं. ती जी किडनॅपिंग करणारी बाई होती ना, ती बाई त्या नैनाला म्हणाली होती की अगं बाई तू पाळणाघरातून आली आहेस, दमली असशील. हे वाक्य नंदिनी बरोबर डिटेक्ट करते बरं का प्रेक्षकांनो, आणि तिच्या लक्षात येतं की ही बाई नैनावरती पाळत ठेवून होती, म्हणजे त्या ज्या मुलाचे किडनॅपिंग झालं ना त्याच्या आईवर. नंदिनी त्या किडनॅपिंग वाल्या बाईचं ते वाक्य आठवते आणि ते जीवाला सांगते. जीवा म्हणतो, हो ग नंदिनी करेक्ट आहे. त्या बाईला कसं माहिती, म्हणजे याचा अर्थ ती बाई नैनावरती पाळत ठेवून होती. तिला कसं कळलं की नैना मुलाला पाळणाघरातून घेऊन आली आहे. नंदिनी म्हणते, हो बरोबर आहे जीवा, आपण ना उद्या त्या पाळणाघरात जाऊया. तिथे जाऊन आपण चौकशी करूयात, नक्की आपल्या हाताला काही ना काही लागेल. नंदिनी आणि जीवा त्या पाळणाघरात पण जातात. आता बघा प्रेक्षकांनो, हाच तो मोमेंट आहे. रम्या आणि वसुहत्या एकमेकींशी गप्पा मारत असतात बरं का. रम्या तिचे केस विंचरत असते आणि वसुहत्याला विचारत असते, काय पसारा काढलायस ग आई हा. आता लगेच वसुहत्या म्हणतात, अगं रम्या तुझी सगळी सर्टिफिकेट या फाईलमध्ये लावून ठेवते. रम्या म्हणते, सर्टिफिकेट का ग. लगेच वसुहत्या म्हणतात, अगं कारण बोलता बोलता विजय मला म्हणाला ना काल, रम्याचे सगळे सर्टिफिकेट तयार ठेवा, म्हणून करते. रम्या म्हणते, त्याला काय करायचंय माझ्या सर्टिफिकेटशी. वसुहत्या म्हणतात, मला काय माहिती, तो म्हणाला मी करतीये. आणि तसंही रम्या, ही सर्टिफिकेट मी फाईलमध्ये लावताना बघत होते ना. अगो काय ग रम्या, किती बक्षिसं मिळवली आहेस तू आतापर्यंत, किती चांगल्या अचिव्हमेंट आहेत तुझ्या. रम्या आता लगेच वसुहत्याला म्हणते, तुला माहिती आई, यात आणखीन एका अचिव्हमेंटची भर पडणार आहे. सर्टिफिकेट नाही मिळणार त्याचं, पण अचिव्हमेंट नक्की आहे. वसुहत्या म्हणतात, अगो ए बाई थांब जरा, सांगशील का मला कुठली अचिव्हमेंट. रम्या म्हणते, अगं आई त्या काव्याने माझ्यासमोर कबूल केलंय फायनली, तिला या बाळाचं ओझं होत आहे म्हणे. वसुहत्या म्हणतात, बापरे काय सांगतेस, खरंच असं म्हणाली ती. रम्या म्हणते, अगो हो ऑब्विसली, तुला काय वाटलं आई मी कोण आहे. अगं रम्या शितोळे, मी रम्या शितोळे. अगं एवढ्या दिवसापासनं मी गुंडाळत होते ना काव्याला, ती गोष्ट शेवटच्या टप्प्यात आली आहे असं समज. आली आहे समज किंवा मी आणली आहे असं समज ग आई. लगेच वसुहत्या म्हणतात, वा वा काय ग माझी पोरती, वा रम्या काव्यासारख्या हुशार मुलीला घोळात घेतलंस तू, तुझं कौतुक करण्यासारखं आहे. नाही ग पण हे सगळं केलंच कसं तू रम्या. रम्या म्हणते, अगं आई मी तिला म्हणाले की विचार कर, काय एवढं अवघड नसतं आजच्या काळात ॲबॉर्शन वगैरे. वसुहत्या हसायला लागतात आणि म्हणतात, आणि ती तयार झाली लगेच. रम्या म्हणते, तयार झाली आहे की नाही कळेल आपल्याला लवकरच. हां पण ती या नोटवर आली आहे की मला जे हवं आहे तेच ती ठरवणार. म्हणजे एवढं मी तिला असं मस्त मॅन्युप्लेट केलं आहे बघ आई, मजा येणार आहे आता. वसुहत्या म्हणतात, हां ते मात्र तू बरं केलंस हा रम्या, म्हणजे त्यांच्या लग्नापर्यंत तू तुझी जी चांगली इमेज काव्यासमोर ठेवली ना, त्यामुळे काव्या तुझं नक्की ऐकेल बघ. लगेच रम्या म्हणते, म्हणजे काय आई, तिने माझं ऐकलंच पाहिजे.
वसू आत्या आणि रम्या हसायला लागतात आता. रम्या म्हणते, आई एकदा का तिने माझं ऐकलं ना की मग काव्यार्थ संपलंच म्हणून समज. ती आता तिच्या मुलाला नक्की अवॉइड करेल बघ. आणि आजचा दिवस संपायच्या आत काव्या माझ्याकडे येईल बघ आणि मला म्हणेल की चल ना रम्या, आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन हे बाळ ॲबॉर्ट करूयात, तू येशील ना माझ्यासोबत. लगेच वसू आत्या म्हणतात, मग तू जाशील का रम्या? रम्या म्हणते, जावं तर लागेल ना आई, नाहीतर मला देशमुखांची थोरली सून तिच्या वंशाचं पुढे काय करते याचे पुरावे कसे गोळा करता येईल. लगेच दोघी पण अशा क्रूरपणे हसायला लागतात बरं का. वसू आत्या लगेच रम्याची दृष्ट काढतात आणि म्हणतात, खरंच ग बाई हुशार आहे ग माझी रम्या. प्रेक्षकांनो, वसू आत्याला काहीच वाटत नाही का हो, तिच्या भावाचा वंश पुढे जातोय. या बाबतीत तर खरं वसू आत्याला आनंद व्हायला हवा होता. वसू आत्या म्हणजे न उलगडणारं कोडं आहे बरं का प्रेक्षकांनो. त्यांच्या स्वार्थासाठी त्या कसंही वागू शकतात आणि त्यातनं त्यांनी त्यांच्या मुलीला पण तसंच ट्रीट केलंय. असो, एक मालिकेची कथा म्हणून आपण चर्चा करतोय. खऱ्या आयुष्यात असे विलन मिळाले ना तर वाट लागायची. मालिकेत कधी कधी जरा अतिरेकच करतात. तर आता हा जो सीन आहे ना हा संपलाय, पण हा लक्षात ठेवा बरं का, कारण आता थोड्याच वेळात तुम्हाला या सीन बाबतीतच काहीतरी ऐकायचंय. आता इकडे बघा, नंदिनी आणि जीवा त्या पाळणाघरात चौकशीसाठी जातात. तिथे ते जाता क्षणीच तिथली पाळणाघरातली जी बाई आहे ना, जी ॲडमिशन करते, ती म्हणते, या ना, तुम्हाला तुमचं मूल पाळणाघरात ठेवायचं आहे का? नंदिनीला आणि जीवाला बघता क्षणीच ती बाई लगेच असं म्हणजे मत मांडते स्वतःचं आणि तिथे बसलेल्या मुलांना म्हणते, मुलांनो बाहेर खेळा बरं बेटा. आणि लगेच त्या नंदिनी आणि जीवाला विचारते, तुम्ही दोघं वर्किंग आहात का? अच्छा अच्छा, म्हणजे माझ्या लक्षात आलंच ते, तुम्ही दोघंच असता का घरी? म्हणजे बाळ किती वर्षाचं आहे तुमचं? नंदिनी म्हणते, सॉरी सॉरी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मॅडम, आम्हाला बाळ पाळणाघरात नाही टाकायचंय, आम्हाला ना एक माहिती हवी म्हणून इथे आम्ही आलोय. मग ती बाई म्हणते, कसली माहिती? मग जीवा म्हणतो, आमची एक मैत्रीण आहे नैना, तिचा मुलगा पाळणाघरात आहे ना तुमच्या, परवा तो इथून गेला आणि लगेच ती बाई म्हणते, हो किडनॅप झाला राईट ना? काय हो, तुम्हाला हीच माहिती हवी असेल ना? 2 दिवसापासून तुमच्यासारख्यांनी प्रश्न विचारून विचारून डोकं खाल्लंय आमचं. आहात कोण हो तुम्ही? पोलीस आहात की रिपोर्टर आहात? जीवा म्हणतो, नाही नाही मॅडम, आम्ही यांच्यापैकी कोणी नाही आहोत. ती बाई ओरडून म्हणते, मग कुठल्या बेसवर प्रश्न विचारताय तुम्ही? नंदिनी म्हणते, ओ मॅडम हॅलो, तुम्ही एवढं का चिडताय? नंदिनी खूप चिडते आता आणि म्हणते, नाही ना, आम्हाला घरच्यासारखी हो, आणि तिच्या बाळाला किडनॅप केलंय, ती टेन्शनमध्ये आहे. अहो, ज्या बाईने बाळाला किडनॅप केलंय ती बाई नैनाला म्हणाली, पाळणाघरातून आली असशील, दमली असशील ना, हे किडनॅप करण्यापूर्वी ती बाई बोलली आहे नैनाला. या सगळ्याचा अर्थ काय होतो सांगा बरं? ती बाई लगेच म्हणते, पाळणाघरावाली, या सगळ्याचा अर्थ काही होत नाही मॅडम. नंदिनी म्हणते, होतो. या सगळ्याचा अर्थ असा होतो की ती बाई नैनावर पाळत ठेवून होती. मॅडम, आम्ही ते चौकशीसाठी आलोय. आम्हाला एवढंच विचारायचंय की तुम्हाला त्या दिवशी कोणी संशयास्पद आढळलं का? कोणी व्यक्ती वेदांबद्दल तुम्हाला काही विचारपूस करायला आली होती का? म्हणजे आम्हाला म्हणजे इथे कोणावर तरी संशय आहे. लगेच ती बाई म्हणते, ओ हॅलो मॅडम, आमच्याच पाळणाघरात येताय आणि आमच्याच पाळणाघरात येऊन आमच्यावरच आरोप करताय. जीवा म्हणतो, नाही हो मॅडम, तुम्ही गैरसमज करताय, आम्ही काही आरोप नाही करत आहेत तुमच्यावर. ती बाई ओरडून म्हणते, आरोपच करताय तुम्ही आमच्यावर, आमचा काही संबंध नाही आहे बरं का या किडनॅपिंगशी. आमचं काम आहे आई वडिलांकडनं मूल घेणं आणि ते मूल आल्यावर त्यांना परत देणं. नाही म्हणजे आई वडील आल्यावर ते परत देणं, यानंतर आमची जबाबदारी संपते बरं का. मग नंतर बाहेर ते मूल मरो नाहीतर त्याचं काहीही हो, आम्हाला काही देणं घेणं नाही बरं का त्याच्याशी. तिच्या या बाईच्या वाक्यावर आता नंदिनी प्रचंड संतापते बरं का. आणि साहजिक आहे प्रेक्षकांनो, ही बाई काहीच्या काही बोलते, कुठल्या कुठे बोलते. नंदिनी चिडून म्हणते, हे काय बोलताय तुम्ही? समजता काय तुम्ही स्वतःला? कोण आहात तुम्ही? आणि असे कसं बोलू शकता तुम्ही आमच्याशी? नाही, ते मूल मरो नाही तर जगो याच्याशी तुम्हाला देणं घेणं नाही, हे तुम्ही बोलूच कसं शकता? तुमच्या लेखी तुमचं काम एवढंच असेल. अहो, आई जेव्हा स्वतःच्या बाळाला इथे सोडते ना, तेव्हा तिच्या मनाला काय वाटत असेल याची कल्पना पण नसेल तुम्हाला. अहो, जेव्हा आईला पाळणाघरात मूल सोडावं लागतं ना, तेव्हा आईच्या मनात गिल्ट असतं, गिल्ट. आणि ज्या पाळणाघरात ती त्या बाळाला ठेवते त्या पाळणाघरावर विश्वास असतो त्या बाईला. त्या बाईला माहीत असतं ती कामावर गेल्यानंतर या पाळणाघरातले लोकच बाळाला विश्वासाने सांभाळणार आहे. एवढ्याच विश्वासावर ती बाई निर्धास्त कामावर जाते. अहो, काम संपल्यानंतर कधी एकदा बाळाला जवळ घेते याची हुरहुर लागलेली असते बाईला. अहो, एवढंच नाही हो, मूल जेव्हा जमिनीवर पाय ठेवतं ना, त्या जमिनीवर खडा तर नाही ना, हे 100 वेळेला तपासते बाई. तुम्ही एवढ्या इनसेन्सिटिव्ह कशा काय असू शकता हो?
मी सुद्धा पाळणा घरातच लहानाची मोठी झाली आहे. मला पण प्रचंड आदर आहे पाळणा घराबद्दल. पण तुमच्यासारखी लोक जर अशी बोलायला लागली ना, तर उद्या पाळणा घरात बाळांचा आवाज येणार नाही, भयान शांतता असेल त्या जागी. नंदिनी त्या बाईला अशी ओरडतच असते. तेवढ्यात तिथे एक दुसरी बाई येते तिच्या छोट्या बाळासाठी ॲडमिशन मागायला. आणि तेव्हा जीवा आणि नंदिनीला एक गोष्ट खटकते बरं का. ही बाई आता काहीच बोलत नाही नंदिनीला, फक्त गप्प बसते. मला जरा डाऊट आहे प्रेक्षकांनो, की या पाळणा घराचा पण या किडनॅपिंगच्या बाबतीत काहीतरी संबंध असावा. तुम्हाला असं वाटतंय का? मला नक्की सांगा बरं का कमेंट. एक बाई येते तिथे, आत येऊ का? लगेच ही पाळणा घरावाली बाई म्हणते, हो या ना मॅडम. आता त्या नंदिनी आणि जीवाला ती म्हणते, या तुम्ही आता. जीवा आणि नंदिनीला त्या बाईचं हे वागणं खटकतं बरं का. आता ही नवीन आलेली बाई म्हणते, मॅडम तुम्ही 5 वर्षाच्या मुलाला पाळणा घरात ठेवाल का? लगेच ती पाळणा घरातली बाई म्हणते, हो हो ठेवतो ना आम्ही पाळणा घरात. आणि पुन्हा जीवा नंदिनीला म्हणते, जा ना तुम्ही आता. आता मात्र जीवा आणि नंदिनी तिथून निघून जात असतात बरं का. पण दारातून ते यांचं बोलणं ऐकतातच. आता ती बाई तिथे बसते. मग ही पाळणा घरावाली विचारते बरं का, काय हवंय, म्हणजे तुमचं मूल किती वर्षाचं आहे, काय आहे? नंदिनी हळूच जीवाला तेव्हा म्हणते, थांबा हं जीवा, मला या बाईवर जरा संशय आहे. आता ती पाळणा घरावाली विचारपूस करायला लागते, तुम्ही वर्किंग आहात का? लगेच ही बाई येते ना ॲडमिशनसाठी. ती म्हणते, हो तो बिस्किटचा कारखाना आहे ना, तिथे मी काम करते. पाळणा घरावाली बाई म्हणते, मग तुम्हाला इथे बाळाला ठेवायचं आहे का? मग त्यावरती ती बाई म्हणते, हो अहो मला इथे ठेवायचंय. मागचं ते पाळणा घर आहे ना, तिथे माझं मूल 2-3 महिने होतं. पण मी असं ऐकलं की तिथून एका मुलाचं अपहरण झालं म्हणे. पण काय हो, इथे माझं मूल सुरक्षित राहील ना? मला रिस्क नाही घ्यायची आहे. म्हणजे माझं मूल इथे मी पाळणा घरामध्ये ठेवू शकते ना? त्यावर ही पाळणा घरावाली बाई म्हणते, हो 100% तुमचं मूल इथे सुरक्षित राहणारच. आता ती इथे देतीये बरं का खात्री. फक्त ॲडमिशन घेईपर्यंत असे करतात बरं का हे लोक. आणि मग नंतर काही देणं घेणं नसतं. मग हात सरळ वर करतात. जीवा नंदिनी हे ऐकत असतात बरं का. ती बाई लगेच जीवा नंदिनीकडे रागाने बघते. मग नंदिनी आणि जीवा तिथून निघून जातात. नक्कीच या बाईचा काहीतरी संबंध आहे बरं का किडनॅपिंगशी प्रेक्षकांनो, दिसतंय खरं. आता शेवटचा सीन तुम्ही बघत आहात. आता कळणार आहे तुम्हाला काव्याला नेमकं रम्याच्या बाबतीत काय कळलं. काव्या रडत असते. मग पार्थ येतो आणि तिला म्हणतो, काय झालं काव्या? अरे बापरे, तुम्ही रडताय? काय झालं काव्या, तुम्ही रडताय? पार्थ पटकन तिच्या जवळ जातो आणि म्हणतो, रडणं थांबवा बरं काव्या, आधी काय झालंय सांगा ना. आता काव्या म्हणते, पार्थ तुम्ही बरोबर बोलत होतात. पार्थ म्हणतो, काय बरोबर बोलत होतो मी? काव्या म्हणते, रम्याबद्दल हो. आता पुढे सांगते बरं का काव्या म्हणते, मला ना तिच्यावर डाऊट आला होता अहो, म्हणून मी तिचं बोलणं ऐकलं चोरून आणि मला असं कळलं. आता बघा प्रेक्षकांनो, जेव्हा रम्या आणि वसू आत्या मगाशी बोलत होत्या ना, म्हणून मी तुम्हाला म्हणलं की हे बोलणं जरा नीट लक्षपूर्वक ऐका. तेव्हा काव्याने वसू आत्या आणि रम्याचं बोलणं पूर्ण ऐकलंय. जेव्हा रम्या म्हणते ना की ती आता तिच्या बाळाला ॲबॉर्ट करणारच बघ आई, कारण आता तिथे मला तिच्यासोबत जावं लागेल ना. देशमुखांची थोरली सून काय करते याचे पुरावे गोळा करावे लागतील ना मला. हे सगळं काव्याने तिच्या डोळ्याने कानाने ऐकलंय बरं का. आता हे सगळं ऐकल्यावर काव्याला प्रचंड धक्का बसलाय. रम्या एवढी स्वार्थी आहे, एवढी सेल्फिश आहे. ती इतकं वाईट वागते, म्हणजे तोंडावर एक बोलते, मनात तिसरंच ठेवू नये. हे सगळं काव्याला रम्याच्या बाबतीत कळलंय. आता हे सगळं काव्याने पार्थला सांगितलं आणि काव्याला रडू आलंय. आता मात्र पार्थ पटकन तिला जवळ घेतो आणि म्हणतो, नाही काव्या, आपल्या बाळाला कधीही काहीही होणार नाहीये. मी तुम्हाला सांगत होतो ना ती रम्या कशी आहे. तुम्ही रम्यावर विश्वास ठेवू नका आणि तुम्ही मात्र तिच्यावर विश्वास ठेवून बसलात. काव्या आता कान धरते आणि पार्थला सॉरी म्हणते बरं का. पार्थ तिला पटकन जवळ घेतो आणि म्हणतो, नाही नाही सॉरी नका म्हणू. काव्या खूप रडते आता आणि म्हणते, बघा ना अहो पार्थ, काल ना ती रम्याची मैत्रीण आली होती. म्हणजे मला आता असं वाटतंय की तिने मुद्दाम त्या मैत्रिणीला घरी बोलवलं असणार आहे. म्हणजे त्या मुलीला पण आयस व्हायचं होतं म्हणे आणि मूल झालं म्हणून तिचं करिअर मागे पडलं असं ती मला सांगत होती हो. रम्याची मैत्रीण मला सारखं सारखं हेच सांगायचा प्रयत्न करत होती की मूल झाल्यावर करिअर मागे पडतं. तुला करिअर करायचं असेल तर तू आई व्हायची स्वप्न बघू नकोस. आत्ता मला कळतंय सगळं पार्थ, की हा सगळा रम्याच्या गेम प्लॅनचा भाग होता. आता मात्र पार्थ खूप चिडतो आणि म्हणतो, थांबा हं काव्या, हे मला सहन होत नाहीये. आत्ताच्या आत्ता जातो आणि त्या वसू आत्याला आणि रम्याला घराच्या बाहेर हाकलतो. काव्या आता त्याला थांबवते आणि म्हणते, नाही नाही थांबा पार्थ, असं नका करू. पार्थ, तसंही रम्या माझ्या विरोधात पुरावे गोळा करणार होती ना, करू द्यात तिला पुरावे गोळा. तिला माझ्या विरोधात जे काही हातात म्हणजे घ्यायचे होते ना पुरावे, ते घेऊच द्या. आता रम्याचं काय करायचं ना ते बघतेच मी. ही काव्या पार्थ देशमुख आता रम्याला धडा शिकवणार.
आता काव्यानं आता तिच्या पद्धतीने या रम्याला धडा शिकवणार आहे बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे रम्या जशी पुरावे गोळा करणार होती ना, तशी काव्या आता तिला रंगे हात पकडणार आहे. कसं, त्यासाठी बघत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम. पण आता पार्थ म्हणतो काव्याला, काव्या खरंच मला ना खूप अभिमान वाटतो हं तुमचा, तुम्ही खूप खंबीर आहात. पण आता त्या रम्याला दाखवून द्या जुनी काव्या काय करू शकते. काव्या म्हणते दाखवेल, नक्की दाखवेल, पण या सगळ्यात माझ्या बोक्याची साथ मिळेल ना मला. पार्थ म्हणतो हो म्हणजे काय, या मांजरीला बोक्याची साथ कायम असणार आहे काव्या. असं म्हणून पार्थ आता काव्याला पटकन जवळ घेतो. तरी बरं झालं प्रेक्षकांनो, काव्यासमोर रम्याचा खरा चेहरा आला. पण काव्या आता या बाळाला लवकरच एक्सेप्ट करणार आहे. ही एक आनंदाची बातमीच आहे ना. तिचं कन्फ्युजन फायनली दूर झालंय आणि आपल्या डोक्याचा हेडॅक सुद्धा. असो, आजचा हा एपिसोड इथेच संपलाय. आता पुढचा प्रोमो पण मस्त आहे बरं का. पुढच्या प्रोमोत गुरुजी आलेत बरं का. जबरदस्त खतरनाक ट्विस्ट घेऊन आलेत. मानिनी गुरुजींना विचारत असते, गुरुजी म्हणजे बघा ना, नंदिनी जेव्हा आटोकाट प्रयत्न करताय बाळासाठी, यश का मिळत नाहीये गुरुजी. त्यावर गुरुजी म्हणतात, ज्यांना उशिरा मिळतं त्यांना धीर धरवत नाही, ज्यांना लवकर मिळतं त्यांना ते सांभाळता येत नाही. इकडे काव्याने नंदिनीला सांगितलं रम्याबद्दल नंदिनी काव्याला म्हणते, अगं ती रम्या चुकीचीच आहे काव्या, पण तू तरी बरोबर वागलीस का बेटा. काव्याला ते कळलं. वसू आत्या आता गुरुजींना विचारतात, काव्याला बाळ होणार आहे का. त्यावर गुरुजी म्हणतात, होय मला तिच्या हातात बाळ दिसतंय. लगेच रम्या म्हणते, काय बघा आलाय की नाही ट्विस्ट. प्रेक्षकांनो, आता काव्या रम्याला गाफील ठेवून पुरावे शोधणार आणि रम्याला एक्सपोज करणार आहे. बघत राहा, लग्नानंतर होईलच प्रेम. आजचा एपिसोड रिव्ह्यू कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा नवीन रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा हं मंडळी प्लीज, आणि आपल्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. टेक केअर मंडळी, धन्यवाद.